वर्ध्यात मुसळधार पावसामुळे मोतीबिंदू शिबिरात व्यत्यय, डोममध्ये शिरलंय पावसाचं पाणी, ठिसाळ आयोजन। पाऊस वाढल्यानं नागरिकांनी खुर्च्या घेतल्या डोक्यावर, जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची मोठ्या संख्येत हेळसांड। वर्ध्याच्या सेवाग्राम येथील चरखा सभागृहामध्ये मोतीबिंदू शिबिराचं आयोजन करण्यात आलं, मात्र नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांची गैरसोय झालीच, शिवाय पावसामुळे तारंबळ उडाल्याचं चित्र बघायला मिळालं। त्यामुळे आलेल्या नागरिकांनी गैरसोयीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला। सेवाग्राम येथील चरखा सभागृहात मोतीबिंदू मुक्त जिल्ह्याचे भव्य शिबिर आयोजन करण्यात आलं। दुपारच्या सुमारास पावसानं हजेरी लावली। मुख्य कार्यक्रम असणाऱ्या डोममध्ये पावसाचं पाणी शिरल्याचं दिसतंय, त्यामुळे कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांची पावसामुळे चांगलीच गैरसोय झाली। पावसानं गैरसोय झाल्यानं खुर्च्या डोक्यावर घेत डोममध्ये जाणारे लाभार्थी व्हिडिओमधून दिसून आले। आधीच मोतीबिंदू तपासणी व उपचार शिबिरात योग्य तपासणी होत नसल्यानं आता नागरिक पावसामुळे चांगलेच हैराण झाले। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार होते, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा कामाला लावून नागरिकांची गर्दी जमा केली, मात्र नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याचा संताप व्यक्त केला। पालकमंत्री पंकज भोयर यांनी वर्धा जिल्हा मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी भव्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। रविराज घुमे, वर्धा। गढ़चिरौली महाराष्ट्र का उभरता स्टील पावर हाउस लॉयड्स मेटल्स की अगुवाई में माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में 4.5 मिलियन टन क्षमता प्रतिवर्ष स्टील प्लांट का ऐतिहासिक शिलान्यास, 100 बेड का अस्पताल, आधुनिक CBSE स्कूल, हॉस्टल और स्मार्ट टाउनशिप भविष्य आकार ले रहा है लॉयड्स मेटल्स के साथ।